जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डार्विन यांनी सांगितलं होतं सर्वायवल द फिटेस्ट. शेवटी काय, जो जास्त शक्तिमान तोच टिकेल. त्याचा आत्ताच्या काळात आणखी सुलभीकरण किंवा सोप्या पद्धतीने सांगायचं तर संघर्ष करणारा टिकणार आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार. आपल्या सभोवताली जर का आपण बारकाईनं पाहिलं तर परिस्थिती फार काही वेगळी आहे असं नाही. थोड्याफार फरकानं असं की प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, ज्याचा त्याचा संघर्ष हा वेगळा, पण बेसिक तेच की जो शक्तिमान तो टिकणार. नमस्कार, मी युगंधर ताजने सकाळच्या मूवी रिव्ह्यूमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आता तुम्ही म्हणाल, अचानक हे डार्विन विषयीचं बोलणं का आणि कशासाठी? जेव्हा मी पहिल्यांदा विधू विनोद चोप्रा यांचा 12वी फेलचा ट्रेलर पाहिला, तेव्हाच म्हटलं की हा चित्रपट आपल्याला काही केला तरी सोडायचा नाही. आता याची दोन कारणं. एक म्हणजे हा चित्रपट विधू विनोद चोप्रा यांचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विक्रांत मेस्सी. आता या दोन्ही सेलिब्रिटींविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तर ज्यांनी विधू विनोद चोप्रा यांचा परिंदा, 1940 लव्ह स्टोरी, मुन्नाभाई MBBS, लगेराव मुन्नाभाई आणि 3 इडियट्स पाहिला असेल, त्यांना विधू विनोद चोप्रा कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि अर्थात विक्रांत मेस्सी सारखा तगडा अभिनेता आणि त्याची अभिनयाची शैली ॲज अ ॲक्टर म्हणून तो अनेकांनाही प्रिय आहे. बॉलिवूडमधील मास्टर स्टोरी टेलर म्हणून विधू विनोद चोप्रा यांचं नाव घ्यावं लागेल. आपली गोष्ट ही वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची आणि मांडण्याची त्यांची जी पद्धत आहे ती फार प्रभावी आहे आणि ती अपीलिंग होते. आता 12वी फेलविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी मनोज कुमार शर्मा या IPS अधिकाऱ्याचा जो प्रवास मांडलाय तो अफलातून आहे. म्हणजे असा व्यक्ती जो 12वी नापास पण तो झाला IPS. तो कसा? त्यासाठी त्याला काय संघर्ष करावा लागला याची जी स्टोरी आहे ती स्टोरी त्यांनी 12वी फेलच्या माध्यमातून आपल्या समोर मांडली. तुम्हाला सांगतो की सध्या सोशल मीडियावरती 12वी फेल हा चित्रपट तुफान चर्चेत आहे. त्याला मिळालेला रिस्पॉन्सही खूप चांगला आहे. म्हणजे त्याच्या जोडीला जे चित्रपट आता प्रदर्शित झाले त्या सगळ्यांना 12वी फेलनं म्हणजे अक्षरशः भुईसपाट केलंय. त्याची कमाई प्रचंड आहे. स्टोरी अशी आहे की चंबळचं खोरं. आता मुळात चंबळचं खोरं हे कशासाठी प्रसिद्ध आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर चंबळच्या खोऱ्यातील बिलगावचा मनोज कुमार शर्मा ही कथा त्याची आहे. यावेळी त्याच्या शाळेत 12वीच्या परीक्षेला शिक्षकांनी कॉपी न करता आपणच उत्तर फळ्यावरती लिहून देऊ आणि तुम्ही ती घ्या, तुम्ही ती लिहून घ्या आणि मग तुम्ही पास व्हा असं आहे. कारण मुळातच आता चंबळसारख्या ठिकाणी असणाऱ्या त्या शाळेमध्ये 12वीच्या मुलांना कॉपी करणं हा काही प्रकार नवीन नाहीये. पण त्यावेळी यंदाच्या परीक्षेमध्ये होतं असं की DCP येतात आणि त्या परीक्षा केंद्रावरती सुपरविजन ज्यावेळेस करतात त्यावेळेस ते मुख्याध्यापकालाच अटक करून घेऊन जातात. झालं. मनू यावेळी सुद्धा 12वी नापास होतो. मग त्यावेळेनंतर मात्र हे यावेळचं त्याचं 12वी नापास होणं त्याच्या आयुष्यात फार मोठं परिवर्तन घेऊन येतं. DCP ज्यावेळेस सांगतात की चीटिंग न करता 12वी पास व्हायचंय आणि तो ते ठरवतो आणि पास होतो. मनूच्या वडिलांना चुकीच्या आरोपात गोवण्यात आले. त्यांची नोकरी जाते. ते कोर्ट कचेऱ्यांच्या लढाईत व्यस्त आहेत. मनू हे सगळं बारकाईने बघतो आणि त्याला जाणवू लागतं की आपणही मोठा अधिकारी होण्याशिवाय पर्याय नाही. आजूबाजूची परिस्थितीच तशी आहे आणि इथून त्याच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळते. जो मुलगा 12वी नापास झाला तो IPS अधिकारी होतो. पण तो प्रवास इतका जीवघेणा आहे आणि इतका कष्टाचा आहे की तो पाहिल्यावर आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटातील काही प्रसंग दिग्दर्शकाने ज्या प्रकारे चित्रित केले त्याला तोड नाही. म्हणजे 2 वेळा UPSC मध्ये नापास झाल्यानंतर मनू जेव्हा आईला भेटायला जातो तेव्हा आई आणि त्याच्यातला तो संवाद, हा जो प्रसंग आहे हा प्रसंग काळजाला भिडतो. त्यानंतर श्रद्धानं मनूवर दाखवलेला विश्वास, श्रद्धाचं मनूला समजावून सांगणं, हा प्रसंगही आपल्या मनाला भेटतो. आणि सरतेशेवटी जो इंटरव्ह्यू, ज्या फायनल इंटरव्ह्यूला ज्यावेळेस मनू जातो आणि ते पॅनल मनूला वेगवेगळे प्रश्न विचारून बोलतं करण्याचा प्रयत्न करतं. काही वेळेला थोडेसे त्याला तिरकस प्रश्न विचारून आणखी त्याच्यातली जी उद्विग्नता आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तो जो काही प्रसंग आहे, तो प्रसंगही आपल्या काळजामध्ये घर करून जातो. बाकी क्लायमॅक्समधला जो फायनल रिझल्टचा प्रसंग आहे, तोही तुम्हाला तसाच वाटेल आणि तो तुम्हाला नक्की रडवल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या याच्यामध्ये मनूचे जे 2 मित्र आहेत, एक पहिला मित्र जो त्याला एका हॉटेलमध्ये भेटतो आणि त्याला दिल्लीमध्ये घेऊन येतो आणि दुसरा असा की जो दिल्लीमध्ये कोचिंग क्लासेस घेत असतो, जो स्वतःही MPSCचे ज्याने अनेक अटेम्प्ट दिलेत, पण त्याला ते शक्य झालेलं नाही. तो त्याला मनूला असं एक समजावतो की ही जी लढाई आहे, ही काही तुझी एकट्याची लढाई नाहीये. ही लढाई ही आपल्या सगळ्या लोकांची आहे आणि तू जर का IPS झालास, तर आणखी हजारो मुलांना प्रेरणा मिळेल. ही खूप मोठं आहे. ही जी इंटेन्सिटी आहे आणि ज्या तीव्रतेने दिग्दर्शकानं पडद्यावरती मांडलंय ना, ते खूपच प्रभावी आहे. 147 मिनिटांच्या या चित्रपटामध्ये आपण पूर्णपणे गुंग होऊन जातो. दिग्दर्शक खूप वेगवेगळ्या गोष्टींना चित्रपटाच्या माध्यमातून स्पर्श करतो. जसं की देशाची आपली एकूण सामाजिक, आर्थिक परिस्थिती, समाजातील विविध घटकांवर त्यांचा होणारा परिणाम, विद्यार्थी, शिक्षण पद्धती, त्यांची अवस्था, हे सारं कमालीच्या वेदनेच्या माध्यमातून दिग्दर्शक आपल्यासमोर मांडतो, ठेवतो आणि ते आपल्याला भिडतं. चित्रपटाच्या
तांत्रिक बाजूंचा जर का विचार करायला गेल्यास चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी जी आहे ही उत्तम आहे. त्या दृश्यांमधून ती जी परिणामकारकता आहे, ती परिणामकारकता आपल्या मनावरती ठसते आणि ती तशी जी सिनेमॅटोग्राफी आहे ती फार प्रभावी आहे. कलाकारांचे अभिनय उत्तम आहे. उल्लेख करायचा झाल्यास विक्रांत मेस्सीने जे काम केलंय म्हणजे मला ते काम पाहून असं वाटतं, की पुढच्या वर्षीचा तो नॅशनल अवॉर्ड आहे बेस्ट ॲक्टरचा तो कदाचित हा विक्रांत मेस्सीला मिळू शकतो. इतकं त्याने सुंदर काम केलंय. त्याला तितकीच तोलामोलाची साथ ही मेधा शंकरनं दिली आहे. डी-सी-पीच्या भूमिकेत प्रियांशू चॅटर्जीची भूमिका मनात घर करून जाते. मनूचे जे 2 मित्र जे मी अगोदर उल्लेख केला तेही प्रेक्षकांची दाद मिळवून जातात. मी या चित्रपटाला 5 पैकी देतोय 4 स्टार. कथा, सादरीकरण, त्याची मांडणी, अभिनय, तांत्रिक बाजू आणि दिग्दर्शकाला जे आपल्यापर्यंत पोहोचवायचंय ते सारं परफेक्ट आहे. काही झालं, कितीही अपयश आलं तरी रिस्टार्ट. आता हा रिस्टार्ट हा याचा जो एक बेसिक एलिमेंट आहे, हा दिग्दर्शकानं फार उत्कृष्टरित्या आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. तुम्हाला कितीही अपयश येऊ द्या, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही मोठ्या संघर्षाला तोंड देत असताना अपयश तुमच्या पदरी आलं तरी रिस्टार्ट हा मंत्र तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आयुष्याला जो आकार येतो ह्या रिस्टार्टमुळेच आणि हे दिग्दर्शक सांगण्यात यशस्वी झालाय. आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. याबरोबरच मनोरंजन विश्वातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि नवनवीन मूव्हींचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.